Hello everyone. Exercise 1.5 क्वेश्चन नंबर 3 आपला सुरू आहे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 पासून आज पुढे प्रॉब्लेम पाहणार आहोत. हे त्यातले शेवटचे चारही क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन 3 मधले हे शेवटचे चारही क्वेश्चन्स आहेत. ते चारीच्या चारी क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. एस्पेशली त्यातले पहिले 3. लास्ट थोडा सोपा आहे आणि पहिले 3 मात्र ह्याला प्रॅक्टिस प्रचंड लागते. त्याशिवाय हे सॉल्व्ह करता येते. But question is y equals sin of m cos inverse x and prove that 1 minus x square d2y by dx square minus x dy by dx plus m square y equals 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ह्याची सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप ती म्हणजे अशी आहे. बट y equals sin theta म्हणाला. y equals sin theta. मग थीटा काय असेल सांगा? sin inverse y. Therefore sin inverse y equals m into cos inverse x. ही पहिली स्टेप यातली महत्त्वाची. Now differentiating with respect to x, d by dx of sin inverse y, d by dx of sin inverse y equals m coefficient d by dx of cos inverse x. आता जर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x असताना तर 1 upon root of 1 plus x square 1 minus x square सॉरी, तर इथं y मधली टर्म आहे. मग तसंच सेम x सारखं डिफरन्शिएट करायचं इंटू dy by dx. याला मात्र काही cos इनवर्स x ला प्रॉब्लेम नाही. -1 upon root of 1 minus x square. पण इथं मात्र 1 upon root of 1 minus y square into dy by dx. m as it is. Cos inverse x का डेरिवेटिव -1 upon root of 1 minus x square. नेक्स्ट आता पुन्हा एकदा बघा, नेहमीप्रमाणे ही टर्म विदाउट रूट आहे. मग ते रूट काढण्यासाठी पहिल्यांदा मी स्क्वेअरिंग बोथ साइड्स करतो. 1 upon 1 minus y square 1 upon 1 minus y square. इकडे मात्र dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स मायनस चा स्क्वेअर प्लस येणार आहे. त्यामुळे m स्क्वेअर अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. पुन्हा बघा, ह्याचा स्क्वेअर झाला m स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 1 आणि हे रूट गेलं. m स्क्वेअर ला फक्त मल्टिप्लाय केलं. 1 मायनस x स्क्वेअर इकडे आणा, शो दॅट कडे लक्ष द्या आणि ही टर्म RHS मध्ये जाऊ देते. So 1 minus x square dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स m square into bracket 1 minus y square. m square into bracket 1 minus y square. ठीक है? Again differentiating with respect to x. Again differentiating with respect to x. राइट लक्ष रहे. d by dx of 1 minus x square into dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर. m square coefficient into d by dx of 1 minus y square. इथं प्रोडक्ट रूल फर्स्ट आणि सेकंड बघा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता हे खूप वेळा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, सारखं सारखं तुम्हाला येणार आहे. dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर ते मुळात समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx square. हे झालं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस 2x. कारण 1 चा 0 मायनस साइन x स्क्वेअर चा 5x. पलीकडे m स्क्वेअर कोएफिशिएंट इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस y square चा डेरिव्हेटिव्ह twice y dy by dx.
नेहमीप्रमाणे ट्वाइस dy बाय dx, याच्यात पण ट्वाइस आहे आणि याच्यात dy बाय dx आहे, इथेही ट्वाइस आहे आणि तिकडेही dy बाय dx आहे, त्याने मी कॉमन काढतो. ट्वाइस dy बाय dx कॉमन काढले, यातलं काय काय होतं सांगा. 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर, हे साइन प्लस इंटू मायनस मायनस, 2 कॉमन मध्ये गेले पण x शिल्लक राहिला, हा x, आणि यातला एक dy बाय dx देखील शिल्लक आहे, एक dy बाय dx त्यातला शिल्लक आहे. ठीक आहे. RHS मध्ये हे मायनस साइन m स्क्वेअर y एकत्र केलेत मी, आणि ते ट्वाइस dy बाय dx ते जरा बाजूला लिहिले, ट्वाइस dy बाय dx. आता हे जे ट्वाइस dy बाय dx आहे आणि इथे आहेत बघा, हे इथे ट्रान्सफर करून कॅन्सल झाले, ट्वाइस dy बाय dx. आणि आता राहिलेल्या टर्म्स मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx ट्रान्सफर झालेले प्लस m स्क्वेअर y इक्वल्स 0. बघा आता बघा शोधायचं. ओके. Now 10th question. Y equals log 2x. Show that x y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस y1 फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट 1 प्लस x y1 अगेन फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स 0. हा तर प्रॉब्लेम खूपच महत्त्वाचा. यातली एक पर्टिक्युलर स्टेप जर ती नाही झाली तर हे शोराट येऊ शकत नाही. बघा लक्षात. Differentiating with respect to x, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx equals d by dx of log 2x, d by dx of log 2x equals, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग, मी एवढं सगळं कव्हर केलं बघा, काय कव्हर केलं तर चेक करा. Derivative of log something 1 upon something into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा log of 2x. मी आता लिहितो बरं का असं d by dx of log of 2x. तुम्ही ही स्टेप गाळून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पण घेऊ शकता इथे. 1 upon log 2x as it is into derivative of log something, कारण वेगळं आलंय ट्वाइस x म्हणजे 1 upon something into त्या ट्वाइस x म्हणजे समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 2 ट्रान्सफर केले. LHS मध्ये इथे dy by dx आहे. आता ही स्टेप पुढची यातली महत्त्वाची, नीट लक्षात. हे 2 कॅन्सल झाले. हे जे log of ट्वाइस x आहेत ना, हे LHS मध्ये आणायचे. log of ट्वाइस x dy by dx इक्वल्स, इथे शिल्लक राहिले फक्त 1 upon x, इथे शिल्लक राहिले फक्त 1 upon x. ठीक आहे. अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये log 2x dy by dx equals d by dx of 1 upon x. इथं फुल फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log 2x इंटू सेकंड चा म्हणजे dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर. First into derivative of second plus second into derivative of first, second into derivative of first. आता log 2x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon 2x into 2x चा डेरिव्हेटिव्ह. log something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह. RHS मध्ये
1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप. आता याच्या पुढची पण स्टेप महत्वाची बघा. log 2x d2y by dx स्क्वेअर प्लस त्यातला 2 कॅन्सल होणार आहे. 1 अपॉन x dy by dx 1 upon x dy by dx is equal to या टर्मला मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स असले. या टर्मला मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स झाले. आता मी या दोन टर्म्सना असं एक राउंड किंवा मार्क केलंय आणि इक्वेशन 1 कडे बघा. 1 अपॉन एक्स म्हणजे काय? log 2x इंटू dy by dx. हे इथले log 2x as it is, d2y by dx square as it is, प्लस ते जे 1 अपॉन x आहेत हे इथले 1 अपॉन x त्याला रिप्लेस करणार आहे log 2x dy by dx. log 2x इंटू dy by dx. तिथं असलेले dy by dx as it is इंटू हे ते dy by dx ते as it is. RHS मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर as it is इंटू पुन्हा 1 अपॉन एक्स म्हणजे log 2x इंटू dy by dx फ्रॉम इक्वेशन 1. ही स्टेप त्यातली महत्वाची. ओके. लेट्स कंटिन्यू. आता हे जे log 2x आहेत log या पहिल्या इकडे या पार्ट मध्ये आधी मी log 2x कॉमन काढतो. चला काय मिळालं सांगा. log of 2x कॉमन काढल्यानंतर इथं राहतील d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि बघा दोनदा आहे. ठीक आहे. RHS स्क्वेअर नाही आहे हा कारण हे 1 अपॉन x आहे नुसतं. हा RHS log 2x कॉमन काढल्यानंतर काय करायला इथलं हा d2y by dx स्क्वेअर प्लस हा झाला ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथं ब्रॅकेट कंप्लीट करायला पाहिजे होतं. इक्वल्स हे मायनस 1 अपॉन x इंटू dy by dx तर ना हे as it is काय मायनस 1 अपॉन x इंटू dy by dx इंटू शेजारी ते log 2x जरा बाजूला लिहिले. log 2x आपण बाजूला लिहिले. ठीक आहे. आता बघा हे log 2x आहेत ना हे इथे डिवाइड करून गेले की कॅन्सल होतील. हे काय होतील कॅन्सल. आधी काय शिल्लक राहिले ते आपण बघूया. ठीक आहे. d2y by dx square plus dy by dx सब ब्रॅकेट स्क्वेअर RHS minus 1 upon x into dy by dx. ह्यातला मी x आहे ना x तो इथे LHS मध्ये आता ट्रान्सफर करतो म्हणजे दोघांना मल्टिप्लाय करतो म्हणजे x d2y by dx स्क्वेअर प्लस परत ह्याला x ने मल्टिप्लाय केलं x dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर RHS मध्ये मायनस साइन शिल्लक आहे आणि ते ब्रॅकेट शिल्लक आहे dy by dx. ओके. आता मला थोडंसं बोर्ड रब करून काही स्टेप्स करायचे आहेत. फक्त इथपर्यंत तुम्हाला स्टेप्स कळल्या का बघा. ओके. नाउ लेट्स कंटिन्यू. हे मायनस dy by dx मी LHS मध्ये आणणार आहे. इथं मध्ये घेणार आहे म्हणजे x d2y by dx स्क्वेअर as it is हे ट्रान्सफर झालेले प्लस झाले प्लस dy by dx प्लस इथं असलेले x dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू
RHS मध्ये काय शिल्लक राहिलं? 0 शिल्लक राहिले. ठीक आहे. आता या दोघांमध्ये आपण dy by dx कॉमन काढणार. x d2y by dx square प्लस dy by dx कॉमन काढले, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस x आणि 1 dy by dx त्यातले शिल्लक राहिले त्यातले इज इक्वल टू 0. आता लास्ट स्टेप मध्ये आपण नोटेशन बदलूया. x d2y by dx स्क्वेअर म्हणजेच y2 प्लस y1 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस x dy by dx म्हणजेच y1 इज इक्वल टू 0. आलं का बघा? शो दॅट x y2 प्लस. ओके. Okay, now next question. X square plus 6xy plus y square equals 10. Show that d2y by dx square equals 80 upon 3x plus y sub bracket cube. ठीक है. आता या टर्मला पहिले आपण डिफरन्शिएट करूया. यात फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. हे फर्स्ट ऑर्डर त्याच्यात दिसत नाही आहे, लक्षात ठेवा. हा, डिफरन्शिएटिंग with respect to x d by dx of x square मी प्रत्येकाचे सेपरेट लिहितो. 6 into d by dx of xy plus d by dx of y square आणि RHS कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता x square चा डेरिव्हेटिव्ह twice x, 6 कोएफिशिएंट ब्रॅकेट मध्ये xy म्हणजे प्रोडक्ट रूल बघा. फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 काही लिहायची गरज नाही, प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy by dx इक्वल्स 0. या सगळ्यातून आपण यातला 2 कॉमन काढू आणि पलीकडे ट्रान्सफर करून टाकू. यातलं काय राहिलं? x प्लस 3 इंटू ब्रॅकेट x dy by dx प्लस y प्लस y dy by dx इक्वल्स 0. ब्रॅकेट ओपन करून घेऊया. x प्लस 3x dy by dx प्लस 3y plus y dy by dx equals 0. हे दोन टर्म्स with dy by dx, 3x dy by dx plus y dy by dx हे दोन टर्म्स. RHS minus x minus 3y dy by dx common into bracket 3x plus y minus sign common x plus 3y transfer dy by dx equals minus bracket मध्ये x plus 3y upon 3x plus y. हे झालं तुमचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy by dx. याला इक्वेशन 1 देतो मी, फंक्शनला लागणार आहे नंतर. याला इक्वेशन 2 देतो. ठीक आहे. आता याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, अगेन डिफरन्शिएटिंग with respect to x, again differentiating with respect to x. d2y by dx square equals minus sign as it is d by dx of x plus 3y upon 3x plus y. Next step, d2y by dx square as it is equals minus sign as it is, quotient rule
डिनॉमिनेटर into d by dx of numerator x plus 3y minus numerator into d by dx of denominator 3x plus y upon denominator square 3x plus y चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे बघा, हे सगळ्याला मायनस साइन आहे बघा, हे असं आहे. सो d2y by dx square as it is मायनस साइन देखील as it is ब्रॅकेट 3x plus y into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 3 into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx minus x plus 3y as it is into bracket 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into x चा 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx whole divided by 3x plus y चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is. आता न्यूमरेटर मध्ये मी थोडासा पार्ट सगळ्यात सिम्प्लिफाय करणार आहे, ओपन करणार आहे. जागा खूप लागेल, त्याला जास्त लागेल जागा. बघा, d2y by dx square as it is, हे बाहेरचं मायनस साइन देखील as it is. बघा, 3x into 1 3x 3x into 3 म्हणजे 9x dy by dx y into 1 y plus y into something जे काय असेल ते y into ओपन नाही करत मी काय करतो लक्षात आहे, जास्त लेंथ वाढेल. हे dy by dx आहेत की नाही, dy by dx इथले हे रिप्लेस करून घेतो आणि मग ब्रॅकेट ओपन केलं की नाही, डायरेक्ट कॅन्सलेशनचा चान्स आहे. हे बघा हे, त्यामुळे ओपन न करता dy by dx रिप्लेस करून घेतो. लक्षात, d2y by dx square as it is मायनस साइन, हे ब्रॅकेट मी आता करत नाहीये. हे बघा, हे 3x plus y into ब्रॅकेट 1 plus 3 आणि त्याला हे रिप्लेस करायचं. पुन्हा त्यात मायनस साइन पण आहे. बरं, चला ठीक आहे. 1 plus 3 into मायनस ब्रॅकेट मध्ये dy by dx रिप्लेस करतो, x plus 3y upon 3x plus y. बघा, मायनस ब्रॅकेट मध्ये x plus 3y upon 3x plus y, हे dy by dx मी इथे रिप्लेस केले, मायनस साइन as it is. पुन्हा x plus 3y as it is into bracket 3 plus आता dy by dx म्हणजे मायनस ब्रॅकेट मध्ये x plus 3y upon 3x plus y ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, काय स्टेप केली बघा, दोन्हीकडचे ते dy by dx आहेत ना, हा रिप्लेस केले फक्त इथे आणि होल डिवाइडेड बाय हे 3x plus y चा ब्रॅकेट स्क्वेअर as it is आणि या सगळ्याला आता केले मी एक ब्रेस ब्रॅकेट. ओके, रिझन फ्रॉम इक्वेशन 2. ओके, आता या स्टेप पासून आपण कंटिन्यू करू. मी असं का केलं सांगतो,
ज्यावेळी तुम्ही ब्रॅकेट ओपन कराल ना, यानं याला मल्टिप्लाय केलं, सेम ब्रॅकेट यानं ज्यावेळी याला मल्टिप्लाय कराल तर ते टर्म कॅन्सल होऊन जाईल डायरेक्ट, म्हणजे फार एक्सपान्शन होणार नाही, कमी होईल. हा, अशा अर्थाने सांगितलं. ठीक आहे, बघा d2y by dx square as it is, d2y by dx square as it is, हे बाहेरचं मायनस साइन देखील as it is, हे ब्रॅकेट असंच राहू दे, ब्रेस ब्रॅकेट. आता मी या ब्रॅकेट डायरेक्ट ब्रॅकेटनं ओपन करतोय बघा, ब्रॅकेट इंटू 1 म्हणजे ब्रॅकेट 3x प्लस y, आता प्लस मायनसचं साइन मायनस झालं म्हणजे -3 इंटू ब्रॅकेट. ज्यावेळी ह्याने ह्याला मल्टिप्लाय होईल त्यावेळी हे याच्याशी कॅन्सल होतील आणि x प्लस 3y शिल्लक राहतील, x प्लस 3y. ठीक आहे, आता बघा मायनस न ओपन करणार आहे मी, मायनस इंटू हे प्लस येतात म्हणजे मायनस पुन्हा काय झाले सांगा, मायनस 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 3y, याने याला मल्टिप्लाय केलं. आता मायनस इंटू मायनस प्लस, पण इथे मात्र ही टर्म याला मल्टिप्लाय केल्यावर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे, x प्लस 3y, x प्लस 3y हा काय होणार आहे, ब्रॅकेट स्क्वेअर, x प्लस 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, अपॉन काय शिल्लक राहणार सांगा त्याला, तर ते 3x प्लस y शिल्लक राहणार त्याला, आणि होल डिवायडेड बाय ते 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज. स्टेप कळली का व्यवस्थित बघा ना, बाहेर मायनस साइन आहे आणि मी फक्त ओपन केले. नाउ लेट्स कंटिन्यू. बघा आता मी इथून एवढा सगळा हा पार्ट सिम्प्लिफाय करून घेतो. ठीक आहे, तुम्हाला हे सेम दिसतात का बघा, हे दोघं सेम दिसतात का बघा. d2y by dx square equals मायनस साइन ऍज इट इज. हे 3x प्लस y ह्यानं ते आहे तसे ठेवले, -3 म्हणजे -6 ब्रॅकेट मध्ये x प्लस 3y प्लस ते जे x प्लस 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3x प्लस y इज ते ऍज इट इज, होल डिवायडेड बाय 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता न्यूमरेटरचा पार्ट थोडासा सिम्प्लिफाय करूया. d2y by dx square equals मायनस साइन ऍज इट इज. हे बघा हे ओपन करणार आहे, 3x प्लस y मायनस 6x मायनस 18y प्लस 3x प्लस x प्लस 3y, x प्लस 3y ब्रैकेट स्क्वायर एज इट इज अपॉन 3x प्लस y होल डिवाइडेड बाय 3x प्लस y चा ब्रैकेट स्क्वायर एज इट इज. d2y by dx square equals माइनस साइन. आता हे बघा हे झाले माइनस 3x y माइनस 18y y माइनस 18y म्हणजे माइनस 17y याला अपॉन 1 आहे प्लस x प्लस 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3x प्लस y आणि होल डिवाइडेड बाय 3x प्लस y चा ब्रॅकेट स्क्वेअर एज इट इज. ओके. आता मी न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणणार आहे. न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं डिनॉमिनेटर काय करणार आहे मी खाली आणणार आहे.
पण त्याआधी या ब्रॅकेट मधनं मायनस साइन कॉमन देखील काढतो. इथे कंटिन्यू करूया आपण. बरं, d2y by dx square equals मायनस साइन ॲज इट इज. हा बघा, ह्यातनं मायनस साइन कॉमन करतोय आणि क्रॉस मल्टिप्लाय करतोय. ह्याचं मल्टिप्लिकेशन किंवा राहू दे विथ साइन, काही बिघडत नाही. चला हे बघा, मायनस 3x मायनस 17y इंटू x प्लस 3y 3x प्लस y, ठीक आहे, प्लस 1 इंटू हे ब्रॅकेट म्हणजे x प्लस 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन. मला सांगा ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशनचा डिनॉमिनेटर काय आहे? 3x प्लस y. ते खाली न्यायचंय मला, मग 3x प्लस y चा क्यूब होईल. 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब, कारण ऑलरेडी स्क्वेअर आहे आणि पुन्हा तेच खाली आणणार आहे तुम्ही, त्यामुळे तो स्क्वेअर होईल. आता हे सगळं ब्रॅकेट ओपन करूया आपण. जरा थोडी मोठी स्टेप होईल. d2y by dx square equals मायनस ब्रॅकेट मध्ये चला मायनस इंटू मायनस, मायनस इंटू प्लस मायनस 9x, मायनस इंटू प्लस मायनस 3xy, मायनस इंटू प्लस मायनस 51xy, 17 3 मायनस 17y स्क्वेअर प्लस हा ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 9y स्क्वेअर, दोघांचा प्रोडक्ट डबल 3 to the 6xy आणि होल डिवाइडेड बाय हे 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. ठीक आहे, काय तर आपण चुकलोय का पण नाही. बरं बघूया, चला हे बघा, 3 3 9 x स्क्वेअर. हा तेच म्हणलं, असं कसं होईल? ओके, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. हा मायनस 9x स्क्वेअर आणि हे इथले मायनस 9x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजे मायनस 8x स्क्वेअर. जे लिहून झाले मी ते हे करतो, मी कॅन्सलेशन नाही बरं, हे माझं लिहून झालेलं आहे. हा आता xy कडे जरा बघा, xy कडे बघा. xy मध्ये काय 51 आणि 3 निगेटिव्ह 54 झाले. बघा ना, 51 आणि 3 काय झाले? 51 आणि 3 निगेटिव्ह 54 म्हणजे मायनस 54 आणि हे 6 आहेत. बघा, मायनस 54 आणि प्लस 6 आहेत. हे मायनस 54 आणि प्लस 6 किती झाले सांगा? 54 आणि परत निगेटिव्ह राहणार नाही का? हा काय येणार सांगा? निगेटिव्ह 54 मधनं 6 गेलं म्हणजे 48 राहणार. 48 xy. आता xy चा विषय संपलाय म्हणून मी तो असा करतोय कॅन्सल. मायनस 17 y स्क्वेअर आणि प्लस 9, मायनस 17 प्लस 9 म्हणजे मायनस 8 y स्क्वेअर. बरोबर, काय अडचण नाही. होल डिवाइडेड बाय 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. आता न्यूमरेटर मध्ये मी मायनस 8 कॉमन काढणार आहे. मला थोडंसं बोर्ड रब केला पाहिजे. हार्डली 2 स्टेप्स राहिले. काही इथे दिसेल तुम्हाला, बघा. इक्वल्स मायनस ऑलरेडी इथं मायनस 8 मी कॉमन काढणार आहे न्यूमरेटर मधनं. मायनस 8 कॉमन काढणार आहे. सगळे साइन प्लस झाले. x स्क्वेअर 8 6 झालं 6xy प्लस y स्क्वेअर अपॉन हे 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. आता जरा ओरली सांगतो किंवा याच्या पुढेच लिहितोय बघा. इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 8 झाले, मायनस इंटू मायनस प्लस 8 झाले. हे ब्रॅकेट म्हणजे इक्वेशन 1 मध्ये 10 आहे का बघा. हे ब्रॅकेट म्हणजे इक्वेशन मध्ये 10 आहे का बघा. आणि डिनॉमिनेटर मध्ये ते 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज फ्रॉम इक्वेशन 1. आणि मग लास्ट स्टेप 8 10 चा 80 इथे बघा. 8 10 चा 80 इंटू ब्रॅकेट 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब. ओके Okay. Now last question. X equals a sin t minus b cos t. Y equals a cos t plus b sin t. Show that d2y by dx square equals minus x square plus y square upon y cube. हे प्रूव्ह करायचं.
बरं, फर्स्ट टर्म याला इक्वेशन 1 दिलेलं आहे, सेकंड टर्म दिलेली त्याला इक्वेशन 2 दिलेलं आहे. आता मी इथं कॉमन घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ऍक्च्युली इथं आणि इथं दोन्हीकडे लिहायला पाहिजे, पण मी जरा स्टेप्स काढणार आहे ना. बघा, dx by dt इक्वल्स सांगा ए कोई तुम्ही d by d नकोच, ते तुम्हाला सवयच नको लागायला तशी. d by dt ऑफ ब्रॅकेट मध्ये a sin t minus b cos t. आता a कोएफिशिएंट sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t मायनस b कोएफिशिएंट cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin. मी काय केलं आता बघितलं का, इथलं साइन चेंज. हे झाले तुमचे dx by dt. या पार्टला इथं बघा dy by dt इक्वल्स d by dt ऑफ ब्रॅकेट मध्ये a cos t plus b sin t ब्रॅकेट कंप्लीट. So dy by dt equals सांगा a as it is cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t आणि प्लस b as it is sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t by parametric rule dy by dx equals dy by dt upon dx by dt provided that dx by dt not equal 0. आता मी dy by dt चे रिप्लेस करतोय की नाही, ते मायनस साइन कॉमन काढून रिप्लेस करतोय, एवढं लक्षात ठेवा. मायनस साइन कॉमन काढून तेवढं कळतं का बघा. मायनस साइन कॉमन काय राहिलं सांगा तिथं, a sin t minus b cos t अपॉन आता dx by dt इथे a cos t प्लस b sin t. Therefore dy by dx equals minus sin as it is. ही काही स्टेप अवघड नाही आहे पण महत्वाची. मायनस साइन as it is. a sin t minus b cos t चं बरोबर बघा होतं इक्वेशन 1 मध्ये x आहे x आणि a cos t plus b sin t म्हणजे y आहेत का बघा. इक्वेशन 3 dy by dx equals minus x upon y. Equation 3 again differentiating with respect to x. इकडे d2y by dx square equals minus sin as it is d by dx of x upon y. पुन्हा minus sin as it is, quotient rule, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator square. Minus sign as it is y minus x into bracket dy by dx म्हणजे minus x upon y minus x upon y upon y square as it is. Minus sign as it is, हे y म्हणजे y upon 1 minus into minus plus x square upon y whole divided by y as it is. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून y खाली आणणार आहे, y स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर खाली 1 into x स्क्वेअर म्हणजे x इथे लिहितो. बाहेरचं मायनस साइन ऍज इट. एलएचएस मध्ये काय आहे सांगा, d2y by dx स्क्वेअर आहे. d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू चला हे बाहेरचं मायनस साइन ऍज इट इज y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन y खाली आणायचे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन ते y खाली आणले की काय होणार आहे y क्यूब होणार आहे. आलं का बघा, शो दॅट जे पाहिजे ते आलं का बघा, शो दॅट. ठीक आहे. आणि त्याच्यात एक जाता जाता एक फटकन तुम्हाला एक स्टेप दाखवणार आहे. तुम्ही इथपर्यंत आला की ह्याच्या पुढे काय करायचं तुम्हाला येतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. इथपर्यंत हे इथपर्यंत एका वेगळ्या मेथडनं कसं यायचं बघा, इथपर्यंत एका वेगळ्या मेथडनं कसं यायचं दाखवतो, बोर्ड रब करून दाखवतो.
बघा इक्वेशन्स 1 and 2 स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 बघा पटपट x स्क्वेअर ठीक आहे इज इक्वल टू a स्क्वेअर sin स्क्वेअर t फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर b स्क्वेअर cos स्क्वेअर t दोघांचा प्रोडक्ट डबल ट्वाइस ab sin t cos t ठीक आहे. आता इक्वेशन 2 चा स्क्वेअर y स्क्वेअर इक्वल्स सांगा a स्क्वेअर cos स्क्वेअर t प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर t दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल ट्वाइस ab sin t cos t. मी काय म्हणलं होतं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग मग ऍड करा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स नीट लक्षात या दोघांचे ऍडिशन करताना a स्क्वेअर कॉमन काढले ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 या दोघांचे ऍडिशन करताना b स्क्वेअर कॉमन काढले sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 हे कॅन्सल होते. नाउ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स कॉन्स्टंट आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x सांगा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x y स्क्वेअर चा ट्वाइस y dy by dx RHS मध्ये कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 2 कॉमन आणि कॅन्सल किंवा 2x ट्रान्सफर 2y ने डिवाइड म्हणजे dy by dx इक्वल्स हे 2x पलीकडे गेले म्हणजे -2x झाले आणि नंतर 2y ने डिवाइड केले तर 2 2 कॅन्सल कुठे बघा तुम्ही dy by dx इक्वल्स -x upon y आणि इथून पुढे हे आहे तसं कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे. लक्षात आलं. ह्याला म्हणायचं रिमूव्हिंग पॅरामीटर. हा जो टाइप आहे त्याला म्हणतात रिमूव्हिंग पॅरामीटर. ओके.